नमस्कार, नाशिकची गौरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। चला, सगळ्यांना शुभ दुपार। आपल्या रेसिपीची वेळ झालेली आहे आणि आज मी जरा वेगळ्या रूममध्ये बसले आमच्या घरामध्ये, कारण तिकडे लाईट गेले, प्रचंड गरम होतं घरामध्ये। तर आजचा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर म्हणजे आजची जी रेसिपी तुमच्याबरोबर जी घेणार आहे ती म्हणजे शेवग्याच्या शेंगांची कढी कशी करायची ते। छान शेवगा मिळाला मला बाजारात सकाळी, आम्ही जेव्हा फिरायला जातो तेव्हा म्हटलं आज शेवग्याच्या शेंगांची कढी करावी। अनायसे ह्या उन्हाळ्यामध्ये जेवण खूप कमी जातं, नुसतं पाणी पाणी होतं आणि मग रस्सा भाजी आमटी वरण ह्यांचा कंटाळा येतो। तर म्हटलं शेवग्याच्या शेंगांची कढी करावी। तो रेसिपीचा व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करते, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला बघा, आज आपण शेवग्याच्या शेंगांची कढी कशी करायची ते बघूया। त्याच्यासाठी हा शेवगा जो आहे हा छान 1 ते 1.5 इंच याच्यामध्ये असं चिरून घेतलाय, याच्यावरचं साल काढून घेतलेलं आहे। आता हा शेवग्यामध्ये पाणी टाकते आणि याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहे मी। याच्यामध्ये मीठ घालूया, मीठ आणि मीठ घालून हा जो शेवगा आहे मिठाच्या पाण्यामध्ये कुकरमध्ये साधारणतः 1 शिट्टी देऊन आपण उकडून घेणार आहोत। बघा, शेवग्यांच्या शेंगांची कढी करण्यासाठी ह्या शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये उकडून घेतल्यात मीठ घालून। हे पाणी आपल्याला कढी करताना वापरायचं आहे। आणि आता आपण दही एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आपण ह्या पातेलीमध्ये दही काढून घेऊया। अमूलचं दही मी आणलेलं आहे, डेअरीतलं दही जर आणलं डेअरीमधून तर ते जास्त छान असतं। हे बघा, हे अमूलचं दही आणलेलं आहे, याचं आपण कढी करणार आहोत। अमूलचं दही याच्यामध्ये कढी पुरतं मी घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता आपण डाळीचं पीठ घालून घेणार आहोत। डाळीचं पीठ, नंतर मीठ घालायचं, मीठ। या पद्धतीने कढी नक्की करून बघा, खूप छान होते। आता आपण याच्यामध्ये आलं घालणार आहोत किसून, आलं किसून घालायचं। आल्याशिवाय कढी होतच नाही, कारण आलं मी घालते। आलं किसून घातल्यानंतर याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत, साखर। आणि हे जे आहे हे छान फेटून घ्यायचं आधी, म्हणजे मग कढीमध्ये पाणी टाकल्यानंतर त्याच्या गाठी राहत नाही। हे बघा, हे असं छान फेटून घ्यायचं, म्हणजे मग डाळीच्या पिठाच्या ज्या गाठी होतात त्या गाठी राहत नाही याच्यामध्ये। हे छान मी फेटून घेतलं। आता याच्यामध्ये जे पाणी आपल्याला लागणार आहे ते ह्या शेवगाच्या शेंगांचंच पाणी मी वापरणार आहे। आणि मग लागलं तर आपण वरून दुसरं पाणी घालूयात। हे बघा, आता आपण दुसरं पाणी याच्यामध्ये घालूया। याच्यामध्ये पाणी वाढीव मी घालते, पाणी घातलंय आणि आता कढी आपण उकळायला ठेवूया। अगदी सोपी रेसिपी आहे। कढी आपण गॅसवरती बारीक गॅसवर उकळण्यासाठी ठेवूया। मी गॅस लावते बारीक। ही कढी त्याच्यावर उकळून घेऊया आपण, उकळण्यासाठी ठेवली। मोठ्या गॅसवर एकदम कढी ठेवायची नाही, खाली लागते। चला, आता ही कढी थोडीशी उकळायला लागली। शेंग छान कुकरमध्ये 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायच्या या शेंगा। आता ह्या ज्या कढी सारखी रेग्युलर कढी करायची आणि या शेंगा फक्त त्याच्यामध्ये सोडायच्या आहेत। एवढंच वेगळं आहे, बाकी कढी नॉर्मल जी आपण नेहमी करतो तशीच कढी करायची असते। आता या ज्या शेंगा आहेत ह्या शेंगा याच्यामध्ये टाकूया। आणि कढी छान उकळून घेऊया।
बारीक गॅसवर कढी उकळायला ठेवलेली आहे. कढी आपली छान उकळतीये. मोठ्या गॅसवर फक्त कढी उकळायची नाही, तर फाटते बर का कढी. कढी मोठ्या गॅसवर कधीच उकळायची नाही. मीडियम गॅसवर, बारीक अशा गॅसवर कढी उकळायची. कढी मस्तपैकी उकळलेली आहे. आता आपण ही इकडे ठेवूया दुसऱ्या शेगडीवरती आणि फोडणी कशी करायची ते दाखवते. फोडणीसाठी तुपाची फोडणी घालायची कढीला, तेलाची फोडणी घालायची नाही. हे बघा, तूप घेतलेलं आहे. तुपाची फोडणी कढीला घालतात, तेलाची फोडणी घालायची नाही. याच्यामध्ये 4 ते 5 मेथ्यांचे दाणे, नंतर 4 ते 5 लवंगा, हे बघा, जिरे घालायचे. मी कढीमध्ये हळद घालत नाही, बरेच लोक घालतात, पद्धत असते प्रत्येकाची वेगळी. जिरे, हिंग मात्र भरपूर घालायचा, भरपूर म्हणजे चमचाभर नाही, अंदाजाने. छान मस्त कढी फोडणी जी आहे ना त्याला तडका बसू द्यायचा छान. हे तडतडायला लागले ना जिरे आणि मोहरी, पण मी याच्यामध्ये कढीच्या फोडणीमध्ये मी मोहरी घालत नाही, फक्त जिरे घालते. बरेच जण मोहरी पण घालतात, पण मी जिरे घालते फक्त. आणि कढीपत्ता, कढीपत्ता पण घालायचा छान, कढीपत्ता. आणि फोडणी मस्त खमंग होऊ द्यायची छान, जेणेकरून त्यातल्या लवंगा, मेथ्या या खमंग त्या तेलामध्ये तळल्या गेल्या पाहिजे. गॅस बंद करते. थोडीशी फोडणी कोमट झाली की मग आपण कढीमध्ये ओतून घेऊया. कढी मस्त झालेली आहे. आता ही जी फोडणी आहे ही आपण याच्यामध्ये घालूया. हे बघा, मस्तपैकी कढी तयार आहे छान. हे बघा, या शेवग्याच्या शेंगांची कढी. आता याच्यावरती आपण कोथिंबीर घालूया. मस्तपैकी शेवग्याच्या शेंगांची कढी आपली तयार आहे. अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची कढी करायची असते. या व्हिडिओमध्ये एकच टीप आहे या रेसिपीची. ज्या पाण्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा उकडून घेतो ते पाणी कढीमध्ये घालायचं, त्याची एक छान अशी चव लागते. आणि अशा पद्धतीने शेवग्याची कढी तयार आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि रेसिपी करून बघा बरं का. बाय बाय, टेक केअर.